नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। या व्हिडिओमध्ये आपण एका तेलाने म्हणजे खोबरे तेलामध्ये अशा काही वस्तू मिक्स करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जर केसांना कलर करायचा असेल, बर्गंडी कलर करायचा असेल तर तुम्हाला कुठलीही मेहंदी वगैरे वापरायची गरज नाहीये। खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही केसांना कलर करू शकता। फक्त काय करायचं, आपल्याला तेलामध्ये म्हणजे खोबरं तेलामध्ये अशा काही 4 ते 5 वस्तू मिक्स करायच्या आहेत ज्यामुळे तुम्हाला एक मस्त असा बर्गंडी कलर मिळेल। तर चला अगोदर पाहू की हे तेल जे आहे ते कसं बनवायचं आहे। तर खूप साधी सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर आवडली तर ताईंनो नक्की लाईक करत जा व्हिडिओला। होतं काय की व्हिडिओ तुम्ही पाहता पण व्हिडिओला लाईक करणं विसरता आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला पाहूया की आपण हे तेल जे आहे ते कसं तयार करायचंय। केसांना कलर करण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाता, भरपूर पैसे मोजता, तात्पुरता तुम्हाला रिझल्ट सुद्धा मिळतो म्हणजे की तुमच्या केसांना कलर येतो तात्पुरता, पण त्यानंतर जे साईड इफेक्ट्स तुम्हाला सोसावे लागतात ते अनंत असतात आणि त्यामुळे तुम्ही असमाधानी होता। बऱ्याच मेहंदीसुद्धा अशा आहेत की ज्या केमिकल युक्त आहेत त्यासुद्धा वापरल्यानंतर तुम्हाला साईड इफेक्ट्सना सामोरे जावं लागतं। जर तुम्हाला असं नको आहे, पैसे इतके वेस्ट करायचे नसतील तर हा जो व्हिडिओ आहे ताईंनो संपूर्ण पहा। तुम्हाला बर्गंडी कलर केसांना नॅचरल पद्धतीने कसा मिळवता येतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्षात येणार आहे। बघा, त्यासाठी आपल्याला लिंबाची पानं घ्यायची आहेत, कडुलिंब जे असतात त्याची अर्धी मूठ पानं घ्यायची आहेत, थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे ते म्हणजे बीटरूट। तर बीट घ्यायचं आहे, इथं कट करून घ्या, किसून घ्या, कसंही घ्या। इथं मी बीट जे आहे ते थोडंसं कमी वापरलेलं आहे, तुम्ही अर्ध बीटसुद्धा इथं यूज करू शकता। तर बीटला कट केलेलं आहे आणि त्यानंतर आता काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू घालून टाकायच्या आहेत। आता लिंबाची पानं का घेतली, कढीपत्त्याची पानं का घेतली, अद्रक का घेतलं, तर अद्रक आपल्या हेअर ग्रोथसाठी खूप जास्त उपयुक्त आहे, तुम्हाला माहीत आहे। आणि कढीपत्ता जो आहे तो हेअरफॉल थांबवतो आणि कडुलिंबाच्या पानांमुळं डॅन्ड्रफ कमी होतो आणि कोणतंही फंगल इन्फेक्शन जर असेल तर ते सुद्धा गायब होतं। तर त्यासाठी आपल्याला या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत, वाटून घ्यायच्या आहेत मिक्सरला बिना पाण्याच्या, म्हणजे पाणी वगैरे घालायचं नाही। तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर थोडंसं तेल, खोबऱ्याचं तेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका काचेच्या बाउलमध्ये म्हणा किंवा काचेच्या बर्नीमध्ये याला काढून घ्यायचं आहे। तर बघा, इथं मी काचेच्या मोठ्या डब्यामध्ये याला काढलेलं आहे, जे की झाकण आहे याच्यावरती। शक्यतो तुम्ही झाकणवाल्या झाकणवाल्या डब्यामध्ये काढून घ्या याला आणि त्यानंतर या पद्धतीने तुम्हाला दिसतंय की ती बारीक वाटलं गेलेलं आहे। तर व्यवस्थित काढल्यानंतर लक्षात ठेवायचं, ज्या पण वस्तू आपण घेतलेल्या आहेत प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही, पण जो बीटरूट आपण घेतलेला आहे त्याचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे। तर बघा, सर्व वस्तू काचेच्या या बाउलमध्ये म्हणा किंवा या डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण वरून काय करतोय, खोबऱ्याचं प्युअर तेल सोडतोय। आता इथं मी घाण्याचं तेल घेतलेलं आहे। तुमच्याकडे घाण्याचं तेल जर मिळत नसेल तर ताईनं तुम्ही पॅराशूटची बॉटल जे असते ते तेल वापरा, दुसरं कोणतंही तेल यासाठी वापरायचं नाही आहे, फक्त आणि फक्त खोबऱ्याचं तेलच वापरायचं आहे। तर साधारणतः इथं आपण 125 ग्राम इतकं तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर या डब्याला काय करायचं आहे, झाकण लावून आपल्याला उन्हात ठेवायचं आहे 2 दिवसासाठी। म्हणजे 2 दिवसासाठी म्हणजे दिवस न रात्र ठेवायचं नाही, फक्त जेव्हा ऊन पडतं चांगलं तेव्हा हे ठेवायचं आणि संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये घ्यायचं। तर 2 दिवस असं केल्यानंतर हे व्यवस्थित याचा कलर जो आहे बीटरूटचा तो तेलामध्ये सुटतो। नाही जर असं तुम्हाला शक्य नसेल, जरा इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही डबल बॉईल मेथडने याला व्यवस्थित गरम करून एक 5 ते 10 मिनिटासाठी गरम करायला ठेवा आणि त्यानंतर मी डायरेक्ट ठेवायचं नाही, डबल बॉईल मेथडनी ठेवायचं, गरम करायचं आणि त्यानंतर तुम्ही तेल जे आहे ते वापरू शकता। आता बघा, 2 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते, इथं मी उन्हात ठेवलं होतं 2 दिवस आणि याला कलर कसा आलेला आहे। तर व्यवस्थित कलर आलेला आहे। थोडंसं बीटरूट जे आहे ते कमी झालेलं आहे, यामध्ये तुम्ही थोडंसं प्रमाण बीटचं जे आहे ते वाढवा आणि त्यानंतर व्यवस्थित तेलाला कलर आलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की एकाच वापरामध्ये रिझल्ट मिळणार का, तर असं अजिबात नाही आहे। तुम्ही आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही हे तेल जे आहे ते व्यवस्थित भांगोभांग लावायचं आहे, हलक्या हाताने मसाज करायचा आहे। 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला हा कलर म्हणजे बर्गंडी कलर जो आहे तो तुमच्या केसांवरती दिसणारा आहे। खूप साधी सोपी पद्धत आहे, कुठलंही केमिकल नाही, नॅचरल पद्धतीनं आपण केसांना हा कलर आणू शकतो। शिवाय आपल्याला हे जे तेल आहे हेअर ग्रोथसाठी सुद्धा मदत करणार आहे, त्याशिवाय हेअरफॉल थांबणार आहे,
कोणतंही फंगल इन्फेक्शन थांबणार आहे. यात अनंत फायदे या तेलाचे आहेत. तर या पद्धतीनं तुम्ही नियमित या तेलाचा वापर करा. आता मी तर गाळून घेते, डायरेक्ट असंच लावायचं नाही, गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा वापर जो आहे तो नियमित स्टार्ट करायचा आहे. काही रेमेडीच्या अशा असतात ताईंनो की एका वापरामध्ये त्याचा रिझल्ट मिळत नाही, तर आपल्याला बरेच दिवस त्याचा वापर करावा लागतो. तर 15-20 दिवस तुम्ही याचा वापर करा, तुम्हाला तुमच्या केसांवरती नॅचरल बर्गंडी कलर आलेला दिसणार नक्की आहे. तर बघा, व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आणि आता मी ते थोडंसंच बनवलेलं आहे. तुम्ही 15 दिवसासाठी जेवढं तुम्हाला लागतं तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही तेल बनवू शकता. पाव किलो, अर्धा किलो, जेवढं पण तुम्हाला म्हणजे तुमची गरज आहे तेवढं तुम्ही तेल जे आहे ते बनवू शकता. तर बघा, व्यवस्थित पिळून घ्या. कपड्याने म्हणजे वस्त्रगाळसुद्धा तुम्ही करू शकता. जास्त प्रमाणामध्ये जर असेल बनवलेलं तर तुम्ही वस्त्रगाळ करून घ्या. व्यवस्थित पिळता येतं त्यामध्ये. तर बघा, तेलाला कसा कलर मस्त आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांना सुद्धा येणारा आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे तेल जे आहे ते आपण कसं बनवलेलं आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे. या पद्धतीनं तुम्ही हे तेल बनवू शकता. आता तेल जे आहे ते वापरायचं कसं बघा, आठवड्यातून 3 वेळा हे तुम्हाला तेल वापरायचं आहे. जर तुम्हाला 3 वेळा वापरणं शक्य नसेल तर आठवड्यातून तुम्ही 2 वेळा सुद्धा वापरू शकता. याच्या नियमित वापराने तुमच्या केसांना एक परमनंट बर्गंडी कलर येऊन जाईल. आणि असं नाही की परमनंट आला म्हणजे काय कधीच जाणार नाही का. जर तुम्हाला नको असेल तो कलर, नॅचरल तुमच्या केसांचा कलर हवा असेल तर फक्त करायचं, या तेलाला सोडून द्यायचं व लावायचं बंद करायचं. तुम्हाला तुमच्या केसांचा जो कलर आहे, मूळचा कलर आहे, तो सुद्धा तुम्हाला म्हणजे तो सुद्धा तुम्ही मिळवू शकता. तर अशा पद्धतीनं या तेलानं तुमचे केस जे आहे ते महिना ते 1.5 महिन्याच्या आत असे एकदम मस्त असा चमकीदार बर्गंडी कलर तुम्हाला मिळू शकतो. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.